मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण पुढे असं पाहणार आहोत की इकडे ती नंदिनी सर्वांना सांगत असते की हे सर्व वसुहत्यांनीच केलं होतं. वसुहत्यांनीच मला दीपकला हाताशी धरून माझ्या लग्नातनं किडनॅप केलं होतं. त्यावर त्या काकू म्हणतात, अगं नंदिनी, तू हे काय बोलतेस आणि तू हे सर्व इतक्या ठामपणे कसं बोलू शकतेस? त्यावर ती म्हणते, आई, कारण हेच सगळं सत्य आहे, म्हणूनच मी एवढ्या ठामपणे सांगत आहे. त्यावर वसुहत्या म्हणतात, ही खोटं बोलत आहे आणि तुम्ही सर्व काय ह्याच्यावर आता विश्वास ठेवणार आहेत की काय? पण नंदिनीचं हे बोलणं ऐकून सगळ्या जणांना धक्का मात्र बसलेला असतो. त्यानंतर ते तिला विचारतात, काका, अगं नंदिनी, तू हे कशाच्या बेसवर सर्व बोलत आहेस? त्यावर ती म्हणते, काका, माझ्यावर विश्वास ठेवा, मी जे बोलत आहे ते सर्व सत्य आहे. त्यानंतर इकडे काव्या आणि पार्थ त्या माणसाच्या घरी गेलेले असतात, कारण काव्याला वॉशरूमला जायचं असतं. आणि त्यानंतर त्याची बायको त्याला फारच रागवत असते. त्याला म्हणत असते, तुला एवढा वेळ कसा झाला? तू कुठे पत्ते कुटत बसलेला होता? खरं सांग. असं म्हणून बरंच काही वाईट साईट त्याच्याशी बोलत असते. आणि त्यानंतर त्या माणसाला पार्थ आणि काव्या आलेली दिसतात, तर तो त्या दोघांच्या मागे जाऊन लपतो. त्यावर ती बाई म्हणते, लपलास कुठे? पुढे असंच माझ्या समोर ये. त्यावर तो पार्थ म्हणतो, हो थांबा काकू, तुम्ही असं का करत आहात? त्यावर तो म्हणतो, ती बाई त्याला सांगते, हा माणूस संसार सोडून रोज पत्ते खेळतो आणि सगळे पैसे तिकडेच घालवतो. त्यावर तो म्हणतो, अगं बाई, मी तुला मगाचपासून सांगतोय, माझी चेन निघली होती. त्यावर ती सांगते, पण तुम्ही तर धोतर घालता. त्यावर तो सांगतो, अगं माझ्या सायकलची चेन निघली होती, म्हणूनच तर मला टाईम लागला आणि ह्यांनीच ती चेन बसवून दिली. ह्या माणसांनीच माझी मदत केली. वाटलंच तर तुझा माझ्यावर विश्वास नाही ना, तर तू ह्या माणसांनाच विचारून घे. आजपासून झालं कुत्रीसारखी माझ्या मागे लागली आहे आणि मला बोलूही देत नाही. त्यावर तिला तो म्हणतो, ती लगेच म्हणते, मला कुत्री म्हणला का तू? थांब थांब. असं म्हणून त्याच्या अंगावरच ती पाण्याची भरलेली बकेट टाकते आणि त्यानंतर तो लपतो. तर ती सर्व बकेट पाण्याने भरलेली ते पाणी काव्याच्या आणि पार्थच्या अंगावर सांडतं. त्यानंतर त्यांचे सर्व कपडेही ओढले होतात. त्यावर ते समजवायला जातो पार्थ, तर ती बाई काहीच ऐकून घेत नसते आणि मोठ्या मोठ्यानं आरडाओरडा करत असते. त्यावर ती काव्या म्हणते, तुम्ही थांबा, मी सांगते. आणि ती सांगते, काकू, हे खरंच आमच्यासोबतच होते आणि आम्हाला इकडे मुंबईला जायचं होतं, पण आता इकडे स्ट्राईक झालेला आहे, म्हणून आम्ही इथे दरड कोसळली आहे, म्हणून आम्ही इथे थांबलेलो आहोत. त्यावर ती म्हणते, पण तुम्ही कोण आहात? नवरा बायको आहात का? त्यावर ती म्हणते, हो, आम्ही नवरा बायकोच आहेत. त्यावर ती म्हणते, मला वॉशरूमला जायचं आहे. त्यावर त्या बाईला काही कळत नसतं. ती म्हणते, कशाला? मग तिचा नवरा सांगतो, परसाकळला जायचं आहे. त्यावर ती म्हणते, अच्छा, परसाकळला, तर मग चल ना, आतमध्ये आहे उजव्या साईडला. त्यानंतर ती म्हणते, नेमका हा कोण आहे? तुझा नवरा काय काम करतो? तर तो सांगतो, पार्थ, मी आर्किटेक्ट आहे. तर ती बाई म्हणते, म्हणजे काय? त्यावर ती काव्या म्हणते, हे ठेकेदार आहेत. त्यावर ती म्हणते, ठेकेदार असून इतकं शायनिंग मारतो, असले कपडे घालून येतो. त्यावर ती म्हणते, हो, हा शायनिंग मारायची त्यांची आधीपासूनची जुनी सवय आहे. आणि त्यानंतर ती बाई त्या काव्याला आतमध्ये घेऊन जाते आणि इकडे घरी सगळं रामायण चालू असतं. त्यावर ती म्हणते, नंदिनी, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. ही कात्या तर मला आत्ता रूममध्येच म्हटल्या होत्या, सांग सांग, तुला ज्यांना सांगायचं आहे त्यांना सांग, तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. त्यावर आत्या म्हणतात, अगं नंदिनी, तुझी तब्येत तर बरी आहे ना? तू तोंडाला येईल ते काय बोलत आहेस उगाचच? मी असं कधी म्हणाले तुला आणि कधी आपण भेटलो? मी तर मगाचपासून झालं इथेच होते, पण मानिनी काकूंना मात्र फारच टेन्शन आलेलं असतं आणि रम्याच्या मनात भीतीही असते की आता हे नंदिनीवर विश्वास ठेवतात की काय. त्यावर ते काका म्हणतात, अगं पण तुझ्याकडे काय पुरावा आहे नंदिनी? तू हे सर्व कशावरनं बोलत आहेस? त्यावर ती सांगते, काका, मी ह्यांच्या मोबाईलमध्ये नंबर बघितला होता दीपकचा. त्यानंतर ती म्हणते, अगं तुझा काही आता विश्वासही उरला नाही आहे का मानिनी माझ्यावर? ही पोरगी धडधड खोटं बोलत आहे, माझ्यावर वाटेल ते आरोप करत आहे विक्रम, आणि तूही गप्प बसून आहेस. त्यावर
ती म्हणतो, अगं ताई, मी तुला सांगतो, नंदिनी उगाचाच आरोप करणाऱ्यातली मुलगी नाही आहे. त्यावर ती मग म्हणते, मग तुला काय म्हणायचं आहे? याचा अर्थ असा का की मग मी हे सर्व कारस्थानं करणारी बाई आहे? त्यानंतर ती म्हणते, तू एक काम कर, तू माझा मोबाईलच चेक कर आणि जर ह्यामध्ये असेल ना तर मला वाटेल ती शिक्षा कर, जर त्या दीपकचा नंबर यामध्ये सापडला तर. त्यानंतर काका तो त्याचा मोबाईल घेतात आणि तो नंबर सर्च करतात, पण त्यामध्ये नंबर काही नसतो. त्यावर ती म्हणते, आत्यांनी नंबर डिलीट केला असेल. त्यावर ती म्हणते, तुम्ही मला हे कळत नाही, जर एवढं सर्व ऐकूनच का घेत आहात? म्हणजे तुम्हाला आणखीनही खरंच वाटतं का हे सर्व मी केलं आहे? अरे विक्रम, तूच सांग, मी हे सर्व का करेन आणि असं करण्यामागे माझा काय फायदा असेल, सांग बरं. त्यानंतर नंदिनी म्हणते, आत्या तुम्ही किती खोटं बोलत आहात. त्यावर ते काका म्हणतात, अगं नंदिनी, तुझ्याकडे काही पुरावा आहे का? त्यावर ती म्हणते, मी जीवाची शपथ घेऊन सांगते जीवा की ह्यांनीच हे सर्व केलेलं आहे. त्यावर जीवा म्हणतो, आत्या मला माहीत आहे, माझा नंदिनीवर विश्वास आहे, ती माझी कधीही खोटी शपथ घेणार नाही. त्यावर ती आत्या म्हणते, अरे तू काही भगवद्गीता आहेस का? तुझ्यावर हात ठेवून शपथ घेतली की ती जे म्हणते सर्व काही ते खरंच आहे, असं काही आहे का? त्यावर काका म्हणतात, अगं नंदिनी, तू जे म्हणतेस ते सर्व खरं आहे, तर तू काही पुरावा आहे का तुझ्याकडे? असेल तर तू तो सांग, आम्ही असं कसं विश्वास ठेवणार? त्यानंतर इकडे ती काव्या, ती बाई असते, ती काव्याला लुगडं तिचं नेसायला देते, कारण तिचे सर्व कपडे ओले झालेले असतात. त्यानंतर ती काव्या त्या बाईने दिलेलं लुगडं घालून येते, तर ती काव्या फारच छान दिसत असते. त्यावर ती बाई त्या काव्याला म्हणते, अगं तू किती छान दिसत आहेस, किती सुंदर दिसत आहेस, तुझी नजर कोणाला नको लागायला. त्यानंतर इकडे ती म्हणते, चल आता आपण भाकऱ्या थापूयात. त्यावर ती म्हणते, भाकरी आणि कशी थापायची? त्यावर ती विचारते, तुला काही सासू नाही आहे का तुझ्या घरामध्ये? मग ती तुला काही शिकवते की नाही, रागवते का, चेपत नाही का चांगलं? त्यावर ती म्हणते, आहे, पण ते असं काही करत नाही. त्यानंतर इकडे नंदिनी म्हणते, ठीक आहे, आता मी तुमच्या सर्वांसमोर असा जब्बर आणि खणखणीत पुरावा घेऊन येईल ना की त्या आत्यांच्या खोटेपणावर आणि माझ्या खरेपणावर तुम्हा सर्वांना विश्वास बसायलाच लागेल. त्यानंतर नंदिनी वरती जाते आणि पिहूला घेऊन खाली हॉलमध्ये येते. त्यानंतर पिहूला पाहिल्यास रम्या घाबरते. तिला वाटतो आता ही पिहू सर्व खरं सांगते की काय. त्यानंतर ती नंदिनी म्हणते, पिहू बाळा, मला तुला या सर्वांमध्ये ओढायचं नव्हतं, पण आता वेळच अशी आली आहे, सॉरी, मी मजबूर आहे, असं म्हणून तिला म्हणते, भिवू नकोस बाळा, तू आत्यांच्या रूमच्या बाहेर काय ऐकलंस ते सर्वांना सांग. त्यानंतर ती भीत असते, थरथर कापत असते, तरीही ती सांगण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की मी आत्यांच्या रूमच्या बाहेर असं ऐकलं की ह्यांनीच नंदिनी वहिनीला तिच्या लग्नातनं किडनॅप केलं होतं. ती असं रडत रडत आणि भीत भीत सांगते. पण ज्यावेळेस पिहूच्या तोंडातून हे वाक्य सर्वजण ऐकतात त्यावेळेस त्यांच्या सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. आणि इकडे मानिनी काकूही थोड्या घाबरलेल्या असतात. त्यांना वाटतं की ह्या असं कसं वागू शकतात वसू आत्या. आणि इकडे ती बाई काव्याला भाकरी बनवायच्या शिकवत असते आणि ती काव्या भाकरी शिकत असते. त्यावर ती भाकरी थापायची आणि तिला उंडा चुरता काही येत नसतो. त्यामुळे ती बाई तिला सांगते, अगं जरा चांगला मळ ना, बळ असल्यासारखं असं काय मळत आहे चाललात. तू एक काम कर, तुझ्या नवऱ्याचा जेवढा राग आहे ना तेवढा या उंड्यावर काढ, म्हणजे कसं चांगल्या मळला जाईल आणि तुला अवसन पण पोहोचेल. त्यानंतर ती असा चांगला उंडा मळते. काव्या असं समजते की हा पार्थच आहे आणि ज्या ज्या गोष्टींचा पार्थचा तिला राग येत असतो ते सर्व ती आठवत असते आणि ती भाकरी तव्यावर छान थापून टाकते. आणि तेवढ्यातच इकडे पार्थ येतात आणि पार्थ मात्र काव्याला ह्या ड्रेसिंगमध्ये लुगड्यामध्ये पाहून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडतात, शॉक होतात. त्यांना फारच आवडलेली असते काव्या. आणि इकडे काव्यालाही फार ते ड्रेसने घातलेलं असतं पार्थने, ते पाहून त्यांनाही आश्चर्य वाटतं आणि त्या हसायला लागतात. त्यांना ते पार्थचं ड्रेसिंग कॉमेडी वाटतं. आणि इकडे हे सगळेजण आलेले असतात. नंदिनी जीव तोडून सर्वांना सांगत असते की मी हे सर्व खरं बोलत आहे आणि हे सर्व आत्यांनीच केलेलं आहे. आणि ज्यावेळेस ती पिहूला घेऊन येते आणि पिहूच्या तोंडातनं सर्वजण हे ऐकतात, त्यावेळेस ते विक्रम काका म्हणतात, आताही तुला काही बोलायचं आहे का ताई? त्यावर त्या म्हणतात, अरे विक्रम, तू पिहूचं ऐकून मला काय प्रश्न विचारतोस? ही तर एवढीशी लहान मुलगी आहे आणि ही खोटंही बोलू शकते, कारण हिला सवयच आहे खोटं बोलण्याची. मागच्या वेळेसही नाही का रम्याचं पत्र तिने बदललं होतं आणि पारच्या ऐवजी स्वतःनेच त्यावर लिहिलं होतं, होकार दिला होता. त्यावेळेसच आपण हिचे कारनामे, हिचे प्रताप बघितलेले आहेत. आणि पण हे सर्व ज्यावेळेस वसू आत्या पिहूबद्दल बोलत असतात, त्यावेळेस मात्र मानिनी काकूंना आणि त्या मंजू काकूंना राग आलेला असतो. त्या आत्यांचा राग येत असतो, कारण त्यांचा पिहूवर फारच जीव असतो. आणि इकडे ती नंदिनी म्हणते, मी हे सर्व खरं सांगत आहे. त्यावर त्या हिच्याजवळ जातात पिहूच्या आणि तिचा हात दाबून म्हणतात, तू खोटं ऐकलं आहेस ना, तू खोटं बोलत आहेस ना पिहू, असं सांगून तिला नजरेचा धाक दाखवत असतात. आणि ती पिहू फारच घाबरत असते. पण नंदिनीला हे सगळं लक्षात येतं. त्यावेळेस ती पिहूला स्वतःच्या जवळ ओढून हक करते, मिठी मारते आणि तिला वरती जायला सांगते. त्यानंतर रम्या येते आणि रम्या म्हणते, नंदिनी, तू वाटेल ते आरोप माझ्या आईवर करू नकोस, कारण तुझे असले पोकळ आरोप, बिनबुडाचे आरोप मी सहन करून घेणार नाही. त्यावर ती म्हणते, पिहू हा पुरावा असू शकत नाही, कारण ती लहान आहे, ती कधी खोटंही बोलू शकते तर कधी खरं, आणि तिने कदाचित दुसरं काही ऐकलं असेल आणि तूच तिच्या डोक्यात भरवलं असणार हे सर्व, कोणाला विश्वास, असं म्हणून ती तिला खोटं पाडण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यानंतर ती म्हणते, जर तू एवढंच खरं बोलत आहेस तर तू एखादा असा जब्बर पुरावा आण, तरच आम्ही सर्व तुझ्यावर विश्वास ठेवू. आणि जर तू पुरावा आणला नाहीस तर तुला हे घर सोडून कायमचंच इथनं निघून जावं लागेल. रम्याचं हे बोलणं ऐकून मानिनी काकूंच्या डोळ्यात पाणी येतं. आणि नंदिनी मात्र हे चॅलेंज ॲक्सेप्ट करते आणि तिला म्हणते, बघच तू आता पुढच्या 24 तासामध्ये मी तुला पुरावा आणून देईलच. आणि जर मी असं नाही केलं तर मी हे घर सोडूनही निघून जाईल. मला तुझं चॅलेंज ॲक्सेप्टेड आहे, असं म्हणून नंदिनी तिथनं निघून जाते. आणि इकडे मानिनी काकू घडलेल्या सर्व गोष्टींचा विचार करून रडत असतात. आणि त्यानंतर इकडे ती काव्या भाकरी करत असते आणि तेवढ्यातच लाईट जाते. त्यानंतर ती बाई म्हणते, मी ताट वाढते, तोपर्यंत पार्थला सांगते तुम्ही हिच्याजवळ कंदील धरून बसा, म्हणजे हिला उजाडात भाकऱ्या थापता येतील. आणि त्यानंतर पार्थ काव्याच्या जवळ आणि चुलीजवळ कंदील धरून बसतो आणि काव्याकडे बघतच राहतो. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.